नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. अचानक पुढे येऊन बच्चू कडूंचा भाजपवर हल्लाबोल. त्यांच्याकडे संख्या पण आमच्याकडे क्वालिटी आहे. आधी पवारांची भेट आणि मग बेधडक बच्चू कडूंचा भाजपला इशारा. राज्यात खळबळ काय आहे, बातमी सविस्तर जाणून घेऊयात. दरम्यान अमरावतीमध्ये आत्ता मागच शरद पवार व बच्चू कडूंची भेट झाली आणि त्यानंतर बच्चू कडू भाजपला थेट इशारा देऊ लागले. अमरावतीमध्ये बच्चू कडूंनी नवनीत राणा तसेच भाजपच्या विरोधात जे विधान केलं त्याने राज्याच्या राजकारणात भाजपची चांगलीच गोची बच्चू कडूंच्या विधानामुळे झाली आणि त्या बातम्या फिरताना पण दिसत आहे. त्याला कारण म्हणजे युवा स्वाभिमान पक्षाला भाजप संपवून टाकण्याच्या प्लॅनमध्ये आहे. त्यामुळे नवनीत राणांनी अमरावतीमध्ये भाजपच्या तिकिटावर निवडून येऊनच दाखवावे असा थेट इशारा बच्चू कडू यांनी भाजपला दिला. त्याचमुळे सरकारमध्ये असलेले बच्चू कडू यांनी अचानक मागील काही दिवसांपासून सुरू केलेला भाजपवर बेधडकपणे हल्लाबोल. त्यामुळे बच्चू कडू येणाऱ्या निवडणुकीत भाजप तसेच त्यांच्या मित्रपक्षांना आपला पाठिंबा देणार नाही हे स्पष्ट झालं. नेमकी बच्चू कडू पाठिंबा देणार कोणाला, तर शरद पवारांना. आज त्यांच्या बोलण्यातून हे स्पष्ट झालं. मागेच अमरावतीमध्ये भेट घेऊन या दोन नेत्यांनी राज्यात खळबळ उडवली होती आणि आता महाविकास आघाडी सोबत शरद पवारांना सोबत घेऊन तुमच्याकडे संख्याबळ जास्त आहे तर आमच्याकडे पण क्वालिटी आहे असं विधान बच्चू कडूंनी जाहीर पत्रकारांसमोर ऐन निवडणुकीच्या काळात सरकार तसेच भाजपवर केल्यामुळे भाजप लहान लहान मित्रपक्षांना संपवते व आपल्या पक्ष वाढवते असे केलेले बच्चू कडूंनी विधान. यावर आता येणाऱ्या दिवसात काय निर्णय होतो व भाजप यावर काय उत्तर देते तेच स्पष्ट होऊन जाईल. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, बच्चू कडू शरद पवार अमरावतीमध्ये भाजपला पराभूत करतील की नाही व आगामी लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाचा सर्वात जास्त डंका वाजेल? तुम्हाला काय वाटतं? तुमचे मत नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा. तुर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.